नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आणि शक्तिपीठ महामार्गासाठी खूप मोठी अपडेट. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. शक्तिपीठ बाधितांच्या सर्व हरकती फेटाळल्या. शेतकरी मंगळवारी निकालाची करणार होळी. चला बघूया मित्रांनो. शक्तिपीठ महामार्गावर महाराष्ट्राने शासनाने काढलेल्या अधिक सूचना घेण्यात आल्या. हरकती फेटाळण्यात आल्या आहेत. तसेच निकाल प्रशासनाने दिले असून प्रत्येक बाधित शेतकऱ्यांना प्रती पाठवले आहेत. या निकालाची होळी 9 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे प्रदेश अध्यक्ष उमेश देशमुख यांनी दिली. उमेश देशमुख म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे. या मागणीसाठी गेल्या 1.5 वर्षापासून शेतकरी आंदोलन करीत आहे. सरकारने शेतकऱ्यांचे कोणतेही ऐकून घेतले नाही. एकतर्फी निर्णय जाहीर केला. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून देखील सरकारने जमीन अधिग्रहणाचे काम चालू ठेवले आहे. सरकारने भूसंपादनासाठी केवळ 20,000 कोटी रुपयाची तरतूद शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळले आहे, असं त्यांनी म्हटले आहे. हरकती सादर करत असताना शेतकऱ्यांच्या बागायती जमीन, त्या बागायती करण्याकरिता केलेला खर्च, त्यातून मिळालेले उत्पन्न, पुढील अनेक पिढ्यांचे होणारे नुकसान आदींचा शेतकऱ्यांना भरपाई देण्याची गरज आहे. नदी काठावरील भागात तयार होणारी भूदृश्य परिस्थिती, या सर्व नुकसानीचे मुद्दे प्रांताधिकारी यांच्या समोर मांडले होते. त्यांनी यापैकी कोणत्याही बाबीचा विचार न करता या हरकती फेटाळल्या. याचा विशेष करून दिलेल्या निकालपत्राची मंगळवारी दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात येणार आहे. यावेळी शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी बचाव कृषी समितीचे महेश खराडे, सतीश साखळकर, प्रवीण पाटील, प्रभाकर तोडकर, उमेश हेंगडे, पैलवान विष्णुपंत पाटील, यशवंत हरगुडे, राजाराम माळी, सतीश माळी, अण्णासाहेब जमदाडे, सुनील पवार, अधिकराव शिंदे, रवींद्र माळी, भीमाना खाडे, एकनाथ कोळी, उत्तम शिंदे, रघुनाथ पाटील, विलास पाटील, भाऊसाहेब लांडगे, मुरलीधर निक्कम, संतोष लोहार, नितीन जांभडे आदी उपस्थित होते. शेतकऱ्याकडून 1950 हरकती. शक्तिपीठ महामार्गाबाधित जिल्ह्यातील 1950 शेतकऱ्यांच्या हरकती दाखल झाल्या होत्या. त्यापैकी बहुतांश हरकती मोबदला शक्तिपीठ महामार्ग नको आशांचा होता. मिरज प्रांताधिकारी यांच्याकडून या सर्व हरकती फेटाळल्या आहेत, अशी माहिती उमेश देशमुख यांनी दिली. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.